नमस्कार शिक्षक मित्रांनो, स्कूल GIS मॅपिंगच्या संदर्भामध्ये बऱ्याच दिवसापासून तांत्रिक अडचणी येत होत्या, एरर येत होत्या. त्यामुळे आपलं या ठिकाणी लोकेशन सेंड होत नव्हतं, सेव्ह होत होतं परंतु सेंड होत नव्हतं. तर त्याच्यासाठी आता आपण एक नवीन युक्ती शोधून काढली. मी काय करतो, मी माझ्या या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक लिंक देतो. त्या लिंकवर जाऊन तुम्हाला हे ॲप पुन्हा एकदा इन्स्टॉल करायचं. पण हे करण्यापूर्वी एक लक्षात घ्या, तुमचं जे जुनं ॲप आहे ते अनइन्स्टॉल करा अगोदर. त्या लिंकमधल्या ॲपवर क्लिक करा आणि इन्स्टॉल करा. त्या आता पहिल्या ॲपमध्ये आणि ह्या ॲपमध्ये एक चेंज झालेला आहे. त्याच्यामुळे आता ते पहिलं सेंड होत नव्हतं. पूर्वी आपल्याकडे 6 फोटो अपलोड करायचे होते, आता 5 फोटो करायचे होते, आता 6 फोटो आपल्याला अपलोड करायचे. तर 6वा फोटो ॲड झालेला आहे तिथे आणि 1-2 सेकंदामध्ये आपलं लोकेशन या ठिकाणी सेंड होणार आहे. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला प्रॅक्टिकली हे कसं करायचं ते आता आपण पाहू. ॲप ओपन करायचं. ॲप ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी तुमचं ॲप लॉग इन करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला ॲक्सेस सगळे ॲलो करायचे. ॲलो केल्यानंतर महास्कूल मॅपिंगला क्लिक करा आणि हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लोकेशन या ठिकाणी पूर्ण घ्यायचं आहे. तर लोकेशन घेतल्यानंतर हे जे ॲक्युरसी आहे इथं, ही ॲक्युरसी तुम्हाला इथं 10च्या आतमध्ये असली पाहिजे, एवढं काळजी घ्यायची आहे. ही आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फोटोवर क्लिक करायचं आहे. तर या फोटोवर क्लिक करताना लक्षात घ्या 6 प्रकारचे फोटो. आता पहिल्या याच्यामध्ये 5 फोटो होते, आता याच्यामध्ये तुम्हाला 6 प्रकारचे फोटो या ठिकाणी घ्यायचे आहेत, लक्षात घ्या. आता हे 6 फोटो कोणते आहेत, तर सुरुवातीला शाळेचा पुढचा भाग, त्यानंतर तुमच्या स्कूलचा प्रिमायसेस, त्यानंतर किचन शेड, त्यानंतर तुमचं पाण्याची सुविधा, मुलांचं टॉयलेट, मुलींचं टॉयलेट. हे 6 फोटो आल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी ओके असा रिमार्क लिहायचा आहे आणि ओके रिमार्क लिहिल्यानंतर सेंडवर क्लिक करायचं आहे. सेंडवर क्लिक केलं की तुमचं काही सेकंदामध्ये GIS मॅपिंग या ठिकाणी सेंड सक्सेसफुली असा मेसेज आलेला असेल. याचा स्क्रीनशॉट मी सेंड केल्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला आता दाखवतो. त्यावरून तुमच्या लक्षात येईल की हे सक्सेसफुली या ठिकाणी एक काही सेकंदामध्ये होतं आहे. तरी याप्रमाणे प्रोसेस करा, तुमची अडचण नक्की सॉल्व्ह होईल. धन्यवाद.